नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझा कास्तकार 2.0 या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, हिवाळी अधिवेशन 2025 नागपूर येथे बोलताना देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल महत्त्वाची अपडेट दिलेली आहे की थकीत कर्जमाफी होणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार। पण हा सातबारा कोणत्या शेतकऱ्यांचा कोरा होणार आणि 30 डिसेंबर पासून हे सरसकट कर्जमाफी कोणाला मिळणार, हे जर सविस्तर माहिती बघायची असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला बघूया व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची अपडेट। 2017च्या कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या राज्यातील थकीत शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। गेल्या अनेक वर्षापासून अडकलेल्या या प्रश्नावर आता राज्य शासनाने कारवाई सुरू करण्याचे संकेत दिले आहेत। हिवाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेनुसार सहकार मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे लाखो शेतकऱ्यांना आशा व्यक्त झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, अधिवेशनात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला। तो प्रश्न कोणता आहे तो बघूया। शेतकरी मित्रांनो, थकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न केवळ शेतकरी संघटनांनीच नव्हे तर कोर्टात दाखल झालेल्या चर्चेत सुद्धा होता। कोर्टाने या संदर्भात निर्णय देऊनही अनेक शेतकरी लाभार्थी त्यापासून वंचित होते। आता शेतकरी मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत रोहित पवार आणि अन्य लोकप्रतिनिधी हा प्रश्न जोर मांडलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, 6,56,000 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहे कर्जमाफीच्या, की ज्यांची थकीत कर्जमाफी बाकी आहे। या चर्चेला उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाची आकडेवारी सभागृहात व्यक्त केली। त्यामध्ये वंचित शेतकऱ्यांची संख्या म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागूनही 2019च्या कर्जमाफीनुसार राज्यातील 6,56,000 शेतकरी अजून या कर्जमाफीपासून वंचित होते। त्यासाठी आवश्यक निधी किती असणार आहे तो या हिवाळी अधिवेशनात ठरलेला आहे। या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाला एकूण 5,975 कोटी 51 लाख रुपये इतक्या मोठ्या निधीची आवश्यकता असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता मंत्र्यांनी दिलेल्या या उत्तरामुळे किती शेतकरी पात्र आहेत आणि त्यासाठी किती निधी लागणार आहे याचा स्पष्ट आकडा समोर आल्याने प्रत्यक्षात शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण आलेले आहे। आता सहकार मंत्र्यांनी सांगितले की 30 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार एक उच्च स्तरीय समिती गठीत झालेली आहे। म्हणजे या थकीत कर्जमाफीसाठी हे जर करायची आहे तर यासाठी एक समिती नेमलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की आता निधींची तरतुदीकडे लक्ष कसे असणार। गेल्या 2017 पासून 2025 पर्यंत या कर्जमाफीच्या प्रक्रियेत बराच विलंब झाला असला तरी शासनाने आता कायदेशीर मार्गाने आणि समिती नेमून प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे आता सर्व लक्ष राज्याच्या आगामी बजेटकडे लागले आहे। अपेक्षा आहे की शासनाकडून या थकीत शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा 5,975 कोटीहून अधिक निधींची तरतूद केली जाईल। जर ही तरतूद झाली तर लवकरच या 6,56,000 वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा होईल आणि त्यांना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळेल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी होण्याचे चान्सेस आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही कर्जमाफी होण्याची चान्सेस आहे। म्हणजे जे थकीत कर्जमाफी आहे ती कर्जमाफी होण्याचे खूप मोठे चान्सेस आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।